नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर माझी लाडकी बहीण योजनेमार्फत बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये ₹1 जमा करण्यात आलेला आहे। तर भरपूरशा अशा बहिणी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये ₹1 जमा झालेला आहे आणि भरपूरशा अशाही बहिणी आहेत त्यांना काही अपडेट नाही, त्या रिलेटेड त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ₹1 जमा झालेला नाही आहे। त्यांना बँककडने तसं काहीही मेसेज आलेलं नाही की तुमच्या अकाउंटमध्ये ₹1 जमा झालेला, अशा प्रकारची काही अपडेट नाही आहे। तर ही नक्की काय प्रोसेस आहे, काय झालेलं आहे नक्की, की एकेकांच्या अकाउंटमध्ये बहिणींच्या अकाउंटमध्ये ₹1 जमा झालेला आहे आणि भरपूरशा बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा झालेलं नाही आहे। तर ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तर माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्र सरकारने चालू केलेली आहे। तर महाराष्ट्र सरकारने जी बहिणींना पैसे पाठवलेले आहेत ₹1 ते प्रायोगिक तत्वावर आता चेकिंगसाठी म्हणजे टेस्टिंगसाठी DBT मार्फत पैसे पाठवण्यात येणार होते। तर टेस्टिंगसाठी ती प्रोसेस केलेली आहे, त्यामुळे घाबरून जाण्याची काही जरूरत नाही आहे। ज्यांचे फॉर्म अप्रूव्ड आहेत आणि ज्यांची आधारला त्यांचं बँक अकाउंट सीडिंग आहे त्यांना पैसे नक्की मिळणार आहेत। तर अति महत्त्वपूर्ण आहे। तर तुम्ही एक काम नक्की करा, मेन जे महत्त्वपूर्ण काम ते आहे की तुमच्या बँक अकाउंटला म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट सीडिंग हवं आहे। तर बँक अकाउंट लिंकिंग आणि सीडिंगमध्ये फरक आहे। तर मी तुम्हाला डिटेल प्रोसेस सांगणार आहे की आधार कार्डला बँक अकाउंट सीडिंग आहे का नाही, कसं चेक करायचं आहे। समजा असेल तर काय होईल, नसेल तर काय करावं लागेल, आणि तुमचा बँक अकाउंटला म्हणजे आधार कार्डला बँक अकाउंट सीडिंग आहे परंतु इनॲक्टिव्ह असेल तर काय करावं लागेल, ही पूर्ण डिटेल प्रोसेस सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तर पूर्ण व्हिडिओ पहा, अजिबात स्किप करू नका। तर बँक अकाउंटला आधार कार्ड सीडिंग म्हणजे आधार कार्डला बँक अकाउंट तुमचं सीडिंग आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला फर्स्टली गुगल क्रोम ओपन करावं लागेल आणि गुगल क्रोमवर तुम्हाला इथं सर्च करावं लागेल माय आधार लॉगिन। जेव्हा तुम्ही सर्च कराल माय आधार लॉगिन, त्यानंतर जे फर्स्ट वेबसाईट येईल त्यावर क्लिक करायचं आहे। ही जी वेबसाईट आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला एक पेज ओपन होईल आधार कार्डचं, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया। इथं खाली लॉग इन असेल, लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही लॉग इनवर क्लिक कराल तसा असा पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि एंटर कॅप्चा टाकायचा आहे। हा जो बाजूचा तुम्हाला कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP करायचा आहे। जेव्हा तुम्ही लॉग इन विथ OTP कराल तर ज्या मोबाईल नंबर जो अटॅच आहे आधार कार्डला त्या नंबरला OTP येईल, तो OTP टाकून तुम्हाला लॉग इन करावं लागेल। त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल, तुमचा इथं फोटो दिसेल, जो आधार कार्डच्या हवी फोटो काढण्यात आलेला तो तुम्हाला इथं फोटो दिसेल आणि असं पेज ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला कुठे चेक करायचं आहे की आधार कार्डला बँक अकाउंट सीडिंग आहे का नाही, त्यासाठी तुम्हाला त्याच पेजला खाली जावं लागेल। तुम्हाला इथं दिसेल बँक सीडिंग स्टेटस, तुमचं बँकचं सीडिंग कुठेपर्यंत आलेलं आहे, स्टेटस काय, आधार कार्डला बँक अकाउंट सीडिंग आहे का नाही, त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन, तुमचं आधार बँक मॅपिंग डन आहे। इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर दिसेल, त्यानंतर बँक कोणती आधार कार्डला सीडिंग आहे ते दिसेल, त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस दाखवेल, ॲक्टिव्ह असायलाच हवे ते, ॲक्टिव्ह नसेल तर काय करावं लागेल हेही सांगेन। अशा प्रकारची फुल प्रोसेस आहे की तुमचं बँक अकाउंट आधार कार्डला बँक अकाउंट सीडिंग आहे का नाही। समजा इथं तुमचं इनॲक्टिव्ह असेल तर बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करायची आहे की इनॲक्टिव्ह आहे तर काय इश्यू आहे बँक अकाउंटला, आधार कार्ड किंवा तुमचं बँक अकाउंट चालू आहे का पहिला चेक करायचं आहे। चालू असेल तर मग ते इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला आधार कार्डला बँक अकाउंट सीडिंग करून घ्यायचं आहे बँकेत जाऊन। समजा इथं काहीच नसेल, सीडिंग नसेल तुमचं, तर बँकेत जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि त्यानंतर तुमचं बँक अकाउंट ॲक्टिव्ह म्हणजे आधार कार्डला बँक अकाउंट सीडिंग होऊन जाईल आणि तिथं ॲक्टिव्ह स्टेटस दाखवेल। इम्पॉर्टंट आहे, ॲक्टिव्ह असायलाच हवे, ॲक्टिव्ह नसेल तर पैसे त्या बँक अकाउंटला येणार नाहीत। आणि अनेक सर्वांच्या डोक्यात शंका असेल की आम्ही वेगळाच बँक अकाउंट नंबर दिला होता तिथे, म्हणजे ज्याचे 3-4 बँक अकाउंट आहेत आणि त्याने एक वेगळाच तिथं डिटेल्स जेव्हा फॉर्म भरला आहे तेव्हा त्यांनी बँक अकाउंट नंबर वेगळा दिलेला आहे जो आधार कार्डला सीडिंग नाही आहे। तर तुम्हाला कोणत्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतील, तर ज्या बँक अकाउंट सीडिंग आहे आधार कार्डला त्याच बँक अकाउंटला पैसे येणार आहेत। तर ही डिटेल प्रोसेस आहे, तुम्ही घाबरू नका। भरपूरशा महिलांच्या बँक अकाउंटमध्ये अजून पैसे आलेले नाही आहेत। ₹1 हे प्रायोगिक तत्वावर DBT ट्रान्सफर असतं ते, त्यामुळे तिने प्रायोगिक तत्वावर चेक करण्यासाठी ते केलेलं आहे। घाबरून जाण्याची काही जरूरत नाही, फक्त ही प्रोसेस चेक करा की तुमच्या आधार कार्डला जे बँक अकाउंट आहे सीडिंग ते ॲक्टिव्ह आहे का नाही हे चेक करून घ्या, नसेल तर ॲक्टिव्ह करून घ्या, ते महत्त्वपूर्ण आहे। तर मी डिटेल प्रोसेस सांगितलेली आहे, जे आता रिसेंट अपडेट आहे माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात। तर
नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण डेली अपडेट्स मिळतील तुम्हाला. माझी लाडकी बहीण असू दे किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही गव्हर्नमेंट एक्झाम्स असू दे किंवा गव्हर्नमेंट स्कीम्स रिलेटेड. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल.